रस्ते ही एका प्रकारची समाजाला लागणारी पायाभूत सुविधा आहे, आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा भागही आहे। यासाठी जस्तगावच्या वतीने लोकवर्गणी करून गावकरी यांनी शेत रस्ता बांधून आत्मनिर्भरचा परिचय दिला। गेल्या कित्येक वर्षापासून त्रासदायक असलेल्या शेत रस्ता शेतकऱ्यांच्या अडचणी निर्माण करत होता। शेतमाल ने आण करायला प्रचंड त्यांना त्रास होत होता। पावसाळ्यात घोडेगाववरून शेतमालाची ने आण करायला नाहक त्रास होत होता। कित्येक वर्ष शासन व प्रशासनाला सांगून कुठल्याही प्रकारची मदत जस्तगाव शेतकरीला मिळत नव्हती। किमान 4 किलोमीटरवरून अंतरावरून आम्हाला घोडेगाववरून आमचा माल आमच्या घरी येत होता। मात्र यावेळेस आमच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत, वकील साहेब आहेत, आणखी त्यांच्यासोबत गुरु आहेत, त्यांनी जे शेतकरी आहेत त्या रस्त्यावरली, मी पण एक शेतकरीचा त्या रस्त्यावरला, त्यांची बैठक घेतली व त्या शेतकऱ्यांचे मनोगत घेऊन त्यांना विचारलं की आपलं काय करायचं। तेव्हा प्रति एकर 200 रुपये याप्रमाणे आम्ही लोकवर्गणी आमच्याकडून घेण्यात आली व आम्ही ती लोकवर्गणी सहकुशीनं दिली प्रति एकर 200 रुपये। व तो जे काम आहे ते आमचेच गावातील नागरिक यांच्या माध्यमातून केलेलं आहे। आमच्याच गावातील जे बांधकाम करणारे होते त्यांनीही श्रमदान करून ते आम्हाला बांधून दिलं आहे। या रस्त्यासाठी शासनाला प्रशासनाला मदत मागली, परंतु शासन प्रशासन हे झोपेत होतं। तेव्हा आम्ही गावकऱ्यांनी, जे गाव करी ते राव न करी, प्रत्येकी 200 एकर रुपये शेतकरी 200 रुपयानं एकराने आम्ही पैसे जमा केले व जे आमच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांच्या माध्यमातून व युवा वर्गाच्या माध्यमातून आम्ही हा पूल आमच्या स्वखर्चातून आम्ही बनवलेला आहे। तसेच जस्तगाव मनपदा या रस्त्यावर आहे, पुन्हा जस्तगाव ते भांबेरी या रस्त्यावर आहे आणि जस्तगाव ते गाडेगाव या रस्त्यावर लागून आहे। या रस्त्यांची, चारही रस्त्यांची इतकी दुर्दशा झालेली आहे की त्यामध्ये जवळपास 20 ते 25 वर्षापासून हे चारही रस्ते एकदम बंद अवस्थेत पडलेले आहेत। कास्तकारांना पावसाळ्याच्या वेळी त्यांच्या शेतजमिनीची पेरणी, वखरणी, डवरणी करता येत नाही, त्या रस्त्याने जाता येत नाही आणि पण यावर्षी शेतकऱ्यांनी त्यांच्या हिताचा विचार करून लोकवर्गणी करून प्रति एकर 200 रुपये याप्रमाणे गोळा करून या शेत रस्त्याची बांधणी केली। यामध्ये सर्व जस्तगाव शेतकरी मंडळ यांनी श्रमवर्गणी करून हे सराहनीय कार्य केले आहे। गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।